आपल्या शिरूर शहराच्या आमदार राजू बापू पवार यांच्या या विधानसभेच्या इलेक्शनसाठी आमदार परत झाले पाहिजेत या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे। पण आज बापूचं शिक्षण काय, बापूची विचारधारा काय याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे लोकांनी। आज आपण सुशिक्षित माणसाला निवडून दिलं पाहिजे। त्याकरता सगळ्यांनी बापूंनी विकासासाठी शिरूर शहरासाठी आणि तालुक्यासाठी संपूर्ण काम केलेलं आहे। त्यांच्या इतका कार्यकर्ता कुणीही काम करू शकत नाही आणि पुढचा उमेदवार काय परिस्थितीचा आहे कसा आहे हे बी पाहावं लागेल। रवी बापू त्यांच्या बरोबर 8 वर्ष होते, ते म्हणले मी कडबा खाऊन राहिलो, की मही स्वतः का टोनगा होता। अरे तुम्ही ज्या माणसाच्या संग राहिले खाल्ले, तुमचे गाल बटाट्यावनी टमाट्यावनी गाल झाले आणि तुम्ही बापूंच्या असं बोलता। जी माणसाला मलिदा खायला मिळाला नाही ती माणसं नंतर मिळाला म्हणून बाजूला गेली। आता तुम्ही राहताय कुठं, तुम्ही भाडं किती भरताय, तुमचं उत्पन्न काय। माझ्या गावात सोलर धारा योजनेची स्कीम आली त्यावेळी तुम्ही भाषण केलं की बा माझी मंडळी कांदा लागवडीची याची टोळीची अध्यक्ष आणि अध्यक्षाची जर नवरा जर वागुलीदार फ्लॅट घेऊन राहत असेल तर मला याच्यात बी शंका आहे की बुवा असं माणूस एवढा मोठा होऊ शकतो का।